आज भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। भाजप नेते नंदू परब यांनी अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती तब्बल 90% निश्चित झाल्याचे सांगितले। आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम निर्णय घेतल्यानंतर युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे। शिवसेना भाजपाची युती देशात आहे, राज्यातही आहे आणि इतर सगळ्या ठिकाणी आहेच। त्याचप्रमाणे या अंबरनाथ नगरपरिषद युती आज जवळजवळ फायनल झालेली आहे। बऱ्याचशा समित्यांवरती एकमत होऊन आम्ही लोकांनी त्या जवळजवळ आमचं फायनल झालेलं आहे। एखाद्या विषयावरती थोडंसं चर्चा चालू आहे, त्या चर्चेसाठी आम्ही म्हणजे श्रीकांतजी शिंदे साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, यांच्यावर आम्ही काही विषय सोपवलेले आहेत। जवळजवळ बाकी सगळ्या गोष्टी युती आमची फायनल झालेली आहे। एक दोन विषयावरती चर्चा चालू आहे। त्या चर्चेमधनं आम्ही आज तो विषय चव्हाण साहेबांकडे, मी भाजपकडून मी तिकडे नेणार आहे, तसं आपले लांडगे साहेब शिंदे साहेबांकडे नेतील किंवा खासदार साहेबांकडे नेतील आणि वरच्या जे आमचे नेते बसून तो विषय फायनल करतील। तो जो डिसिजन घेतील आम्हाला दोघांनाही मान्य। युती म्हणजे पूर्ण युती आहे, इथे दुसरा काय विषय असू शकत नाही। युती ठरली, जे विषय असतील आम्ही ते जे शिवसेनेकडनं आणि बीजेपीकडनं एक मताने एक दिलाने युती करणार। शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्याचप्रमाणे बीजेपीकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अंबरनाथमध्ये आज युती झालेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, अनेक ठिकाणी युती आहे आणि विशेषतः अंबरनाथमधील जो मतदार आहे तो युतीचा मतदार आहे आणि अंबरनाथ शहराचा विकास लक्षात घेऊन आणि नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी आम्ही युती केलेली आहे। या बाबतीमध्ये संदेह नाही। आताच नंदू परब यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न अधोरेखित असतील किंवा त्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक असेल, त्या बाबतीत वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल। परंतु 100% युती ही झालेली आहे, कोणत्या प्रकारचा किंतु परंतु राहिलेला नाही आणि त्यामुळेच अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना भाजपा ही युती झालेली। या संभाव्य युतीमुळे अंबरनाथच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। इस्माईल शेख, जनशक्ती, अंबरनाथ।